ती ठेवून द्या आता स्वयंपाक खोली येते कॅन मग तर थोड्या वेळानं. अति ठेवली रे ध्यान द्याचा सुनबाई. काय जा हे दूध ठेवलं बा ती मांजर गिंजर इंसान दिन. हे का होय गॅसवर ठेवले चालू आहे ना हे. हो बाबा इथेच आहे मी करते. बरं बरं हे दूध ठेवलं बा. इकडे आहेस का बाबू बाबू कुराला निजला का बाबू. हो झोपलाय. बाबा तुम्हाला चहा करू का? करतं का बा कर बरं. दूध इंलं ताज साजरं साजरा कर मग दुधाचा. ये तो सासूले तुला आत्या साली करते बशीला दोघी जणी हा अवा का नाही आता तर होता माय हा माणूस होती. मिस्टर इंडियाच आहे बे मा मिस्टर तर ती येतात गायब होतात. आता दुधाची कॅन घेऊन आला कॅन ठेवून गेली वाटते. माय भांडी पडले आहेत कवळीचे. सगळे भांडे कसं काय एवढे. हे सुमी काऊन नाही येऊन राहिली. देव का बाईले धाडा लागीन बाई सुमीच्या घराच्या अंग. कुठे गेली काय सांगा. माय तर काही जात नाही का गेली अधिक महिन्याला बोलावलं तिच्या माय. एवढी तर काही तिची माय कंडेल नाही बाईन म्हणून. काऊन नाही आली काय 2 दिवस झाले सुमी. भाड पडेलच असतात माय सुमीच्या नावानं. सुमी नाही आली तर मलाच सुमी व्हा लागते. योगा बाबू निजला नाही का अजून. आवाजच का आले जाते. चल बाई भांडी घेऊ का ग. अरे देवा हे का ती आहे घराळा पडेल. योगिताबाई वरच्या वर भांड घासतच नाही बाई. भल्ला जमा करून ठेवते पसारा. उली उली भांडे घालून घेतले की एवढा मोठा गराडा होत नाही. एक खटा घा लागते 2-2 टोपली. सकाळपासून जे जमा करते भांडे सवय पडली म्हणा. आता सुमी असते भांड घासा लागत नाही तर तिले तर भांड घासायची तशी एवढी हेच की भांड घासून ठेवीन का काही. जे धन धन भांडे पडू देते. जाऊ दे लेकरा जोड आहे तर म्हणता येत नाही काही. अव रत्नावा रमेश चहा मागून राहिले ना. हो सांग बाई ते मग योगिता करते मी बोलली ती योगिता वदर आहे. हो ठू ओ माय भांडे घासून राहील ती या ना मोठ्या बाई. मग चालल्या का कसं करून राहिल्या. हो बाई चाललो आता दैपारचं. अव ईश्वर चालला डबल तर मग फोन आलता. तो म्हणे मी सांगतो तुला सांगितलं नाही आता जा लागते आम्हाला आला त्याचा फोन. पण रात्री त्याचा डबल फोन म्हणे या म्हणे आई बाबा उद्या या म्हणे. जसं आज समजा मग तो सकाळी चालला जाईल. आम्ही तर बसलो की मग तो चालला जाईल. हो का व जा माय बाई बरं आहे म्हणलं. देव का बाईले पाहुणचार करत होतं तुम्ही थांबा लागत होतं. नाही कर आता तू. मी रात्रीच देव का बाईले बोलावलं. त्याला म्हटलं आता सकाळी या म्हटलं पहिले आज म्हटलं ते मग काही वहिनी कुटाणा करू नका एवढं जेव्हा खावाचं का हे आहे का चास पाजा मले मला काही नाही पाहिजे. मग देव का बाईले ब्लाऊज पीस दिलं. माझं काही साडी नव्हती काही नव्हती तर दे बाई म्हणत अधिक महिना आहे ननद आहे जवळ आहे म्हणून काय झालं पद्धतीचा मान तिले तर मी ब्लाऊज पीसच दिलं. तू साडी गिळी देशील. हो मग काय तू साडी देईन ना. आता कुठे जा लागते आपल्याला दुकानातच आहे आणि तुम्ही कोण घेतली देऊन द्या लागत होती त्या बाईले. काही घेतले नाही होते मला पैसे पण आता तिकिटाला लागतील ना. आणि तो गेल्यावरही खर्च पाण्याला आपल्याजवळ ठेवा लागतात ना माई बाई. मागच्या बारीने तुला सांगितलं नाही कुठे बा बिमार पडले होते तर सुनबाई म्हणे होती येऊन आमच्या खर्चावर लावलं. आता कसं आहे मला मुकरा लागते त्याचे बोलणे नवऱ्याला सांगता येत नाही त्यांच्या. असं वाटते माय पोरक इतके दूर राहते काल त्याच्या डोक्याला टेन्शन द्या. मग आमचा खर्च तर ते आम्हालाच करा लागते. ईश्वरले वाटते की माय बाप आले तर किराणा भागते तो. पा तुला सांगतो रत्ना आम्ही जातो की नाही तो पावभर दुधाचा उकडा वाढवते मग तो हे बेश्रम सांगते अजून तुमच्यासाठी पावभर दूध वाढवलं आणि आम्हाला त्यातलं दूध देत नाही. म्हटलं सांग काय का आता येवलेली गोष्टी पोराला सांगशील पोरा टेन्शन येत नाही का. मग करावं लागते. मग त्याचा सगळा खर्च जमा पाणी आम्हाला न्यायला लागते. आणि आता पोराले म्हटलं त्या मागच्या बारीने म्हटलं ते ईश्वरले 2,000 दे रे तर म्हणे कायले पाहिजेत म्हणे बाबा अतिसा म्हणे लागलं तर म्हणे मीनाक्षीले माग जा. आम्ही मीना म्हणतो ते मीनाक्षी म्हणते मीनाक्षीले माग जा. मीनाक्षी तरी देते का. मीनाक्षीला कोणत्या यानं मागतं मी आणलं मागवा सुनील्या पुढे हात पसरता का म्हटलं. म्हणून मग देवकाबाईला सांगितलं म्हटलं देवकाबाई तुम्हाला ब्लाऊज पीस देतो. देवकाबाईचं काही नाही ना ब्लाऊज पीस द्या का नका बाईचं काही नाही. बरं असं वाटते माय आता आपल्या जवळ आहेत म्हणून काय असत्या घरी तर मग घरून बी बला असं लागलं
लोक एवढं दान धर्म करतात, जवायले लेक बैले, तर म्हटलं आपणही करा. आता करतच होती मी जेवण. आता हाय अजून 14-15 तारखेला हाय अधिक महिना. म्हटलं एक दिवस जेवण करतो आणि बाईले साडी देऊन देतो. हो चालते, कर माय तू. त्याही केलं तरी आलं ते. हे जात नाही का आपल्या घरची? काय सांगा बाई, आहे तेच दोघा इथंच चालू आहे. आपण काही म्हटलं नाही, जाय म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही. त्या दिवशी देवकाबाई तरी करत जाणार आहे, असं करणार आहे, तसं करणार, त्याचं काही मन नाही. मी काही म्हटलं नाही. बरं नाही जात का आले सासरवाडीला पाठवा दाखे काही गरज. आता चांगला कडक आहे तो. तिकडून आला की तिच्या मायबापानं बदलावं काय का? अरे ते सुनबाई नाही वाटते तर तिथं मग चहा ठेवू ना बा. हो हो ठेवतो. तुम्हाला तर वाटलं तुमचं बाई येऊन लागेचे आसपास ते तुम्हाला वदर आहे वाटे बाबूजवळ. मी ठेवतो चहा म्हणलं. बसा मोठ्या बाई, भांडे देतो ठेवून. आता मग असतो चहा करतो पहिले. नाही हो माय, मला नको करू. मला चहा नाही पाहिजे. यायचा कर. चल मी चालली, तेच सांगेल आलती की मी चली म्हणून. हाता काही सांग. आमचं काय माय बाई, तो घरी आला की मग आम्ही चाललो. हा काय म्हातार पण काय वॉचमनची ड्युटी. तो गेला की त्याच्या घरी जायला लागते. मोठ्याचे लेकरं लहान होते तर त्याचे लेकरं वागवेले. लेकरं आता जरा सटकर. आता तो काही म्हणत नाही आकारा. हाय याचं काम म्हणते या बाबा या आई, नाही तर काय म्हणत होता या. जाऊ दे आता, पाहून आता येतो ना. फोन करत जाय जरसा. तिच्याच फोनवर करत ना देते ते. फोन घेऊन आला की तसा फोन देते का? पण फोन आला म्हणते फोन घे ना मोठ्या बाई घेऊन. हो आता बस, पुढच्या पगारात फोनच घेतो. चालली मी बाबूजी भेट घेतो. काय माय 2 पोरं आहेत पण काही नाही. जाऊ दे बाई, त्यापेक्षा तर बरं आहे बाई. मारा अजूनही चांगला आहे बाई. योगिता कशी असली तरी मारा अजून आहे तसा. सोड पिच्छा. चाल बाई चहा ठेवतो. माय मंजू आहेस ना? हाव काकी, ओळखलं नाही का? ओळखलं नाही तर काय तो. ये आली माय बाई. मी 4-5 दिवस झाले आली. इकडे कुठे चालली? वावरात? हो वावरात चालली होती. बाबा गेला पुढे आता. तर बाबा गेले पुढे. बोललेस ना माझं. हो जातो म्हटलं वावरात. काय हाय वावरात उन्हाळ्याचं. ये ना ये, आली तर आता इकडे पेन चहा. काकी चहाचं काही नाही, राहू दे. काय म्हणतं बाकीचं सगळं मजेत आहे? काका काय म्हणतात? काका घरी नाही तो बाई, काका बाजारात आहे. साजरा आहे सबन मजेत माय मजेत. तो आलं कसं आहे हो बाई? चांगला आहे काकी, मला मस्त आहे. असं का? पाहुणे लागली का मग ड्युटी? नाही ड्युटी नाही, पाहुणे शेती आहे ना. ड्युटी लग्नाच्या वक्ती म्हणत ना, ड्युटी नोकरी लागते. मला लागली का? लागली तर म्हणजे केली तर लागते. माझ्या घरचे पाहुणे लय शिकलेले आहेत ना. हा ना, हो लय शिकेल आहेत ते. लागते त्याला नोकरी. पण घरी एवढी मोठी प्रॉपर्टी आहे, एकुलती एक आहे. त्याच्याने माझ्या सासू सासऱ्याचं म्हणणं आहे मग की आता का आले फालतूचं 15-20 हजाराच्या नोकरीसाठी इकडे हिंडा तिकडे हिंडा. एवढं मोठं घर आहे, मग तिकडे भाड्यानं राहा लागी असं. त्याच्यानं मग माझ्या सासू सासऱ्याचं मनच नाही. तसंही नोकरी लागणं का सोपी गोष्ट आहे मा. नोकरी लागणं लय बिकट झालं आता. आमच्या लोकांना तरी लागतात काही नोकऱ्या. तुमच्या ह्याच्यात तर नोकरीचं लय कठीण काम झालं. हो नोकरीचं झालं म्हणा कठीण काम, पण असं कंपनीत लागते. शिक्षण आहे ना पाहुण्याचं, लय शिक्षण आहे. पण त्याच्यानं ते हे घरचं एकुलते कसले की काकी फरकच पडते ना. कसं 2 भाऊ असले तर मग एक घर राहते, एक मायबापाचं पाय एक जाते. एकटं असले की सगळं एकट्याच्याच हुशार असतील ना. आता मायबापाले समजा पोराला वाटते की पोरगं कुठे जाऊ नये. घरी आता एवढी मोठी जमीन आहे, घरदार मोठा आहे, तर ते सर आता एकुलतं एकलं तर आहेच ते सगळं. हो ते तर आहेच माय. न तुले नाही एक आपल्या शांता आत्याच्या गावातच दिलाय ना, एकच ना आत्या घरी सुनच आहे ना तुझी ननद. हो आत्या घरी सुनच. शांता आत्याची म्हणजे वाटलं नाहीये तसं, दुसरा वाळा आहे ते, पण गावातलीच आहे. त्याही बाई येलात ना, त्या दिवशी तर माझ्या दिवसभर होत्या माझं बसेल. शांताबाई आता आल्या की बरोबर येतात भेटीले. लागत नाही त्या बाईले, सगळ्याच्या घरी जातात. हो. बरं चल चालतो जा मग मी. बाबाला असं वाटत असेल मंजू कुठे राहिली, संगच निघालतो आम्ही घरून. मी याच्या संग बोले त्याच्या संग बोलू दे.
काय बाई आता माहेरात आलं की कोणी बोलते, बोलाच लागतं शब्द. तुले तर म्हणलं चहा पे. नाही इन ना मग चहा प्याले. आता जाऊ दे मला वावरात. काय जोवा पोरी ते नळ आलतास तर ते लय पाणी सांडेल राहते तर ती डोबसता ते पडशीन गिडशीन. नाही काकी जातो बरोबर. लयच पाणी सांडलं. नळ आला तर काही रागा गाव धुतलं की काय एवढं मोठं डबर साचलं. नळाच्या दिवशी तसंच असते. आणि मग नळ येते 8-8 दिवस. मग वाट पाहा लागते. आलं की तसंच असते. मग अंगण धुऊ दे, घर धुऊ दे. तर माय गाळ्यावाले तर गाळ्याही धुतात. नळाच्या दिवशी गाळ्या धुवा मग ढोंगण धुवायला पाणी नाही उरत. अशी गती आहे आपल्या गावाची. काय ढंगाची काय का आपल्या गावात. चालतं हो. हे पाय पुष्पा इले घेऊन जाय. इले पाहिजे ते घेऊन दे. लागे सकून जा जशा दोघे जण लवकर या मग. बरं मग आता सकाळचा दिवस राहू दे. परवाच्या दिवस जाऊ ना मग आपण. चालते ना. उद्या कोण उद्या काही काम आहे का. आता काम म्हणजे कसं आता उद्या नळ येते. नळाच्या दिवशी मग काम पुरतात. मग परवाच्या दिवशी जाऊ ना मग. हो माय सकाळी नळ येते नाही. हो बाई मग नळाच्या दिवशी काम पुरतात. मग काकूल कपडे धुणं हे ते परवाच्या दिवशी जा मग ते. हो माही ध्यान नव्हतं माय सकाळी नळ येते नाही. बरं चालते काकू मग परवाच्या दिवशी जाऊ मग आपण. ओय मी पण येणार. हे कुठून आली तेव्हा तुला काय काम आहे. उघडीन ना आता. टाईम आहे शाळा उघडायला. 15 तारखेला उघडते. ताई मी पण येणार. बरं चाल जो. काय साड्या घेता का. हो साडी घेतो. साड्या नाही साडी घेतो एक. ते बनांदा लावून राहिले. त्यातच पोरगी आहे बिचारी पुष्पा. काय म्हणते काही का नाही बाबा साडी खायला घेता. पेरणं हाय आता वावराला पैसे लावा लागतात. मॅड झाली का. त्या पाहुणेले कपडे नका घेऊ. काही कम नाही लय कपडे आहेत तेले. म्हटलं माहिती त्याच्या घरी असतील अलमाऱ्या भरेल. पण अधिक महिना आहे ना. काय म्हणतीन सकाळ मग का तिका बोलावलं फक्त खाय बोलावलं का म्हणतीन आम्हाला. मॅटच का वा गॅस लागत असते. मग काय तर नाही ना काकू पाय बरं आता पेरण्याचा टाइम आहे ना. उगाच पेरण्याच्या टाइमला खर्च बस झाला. बाबाचा विचार कर ना. नाही आता स्वतःचा कर. मस्त साडी घे पाहुणेले कपडे. म्हटलं बाई दुपट नाही तर टावेल नारळ सगळं. हिच्या सासूसाठी पीस हे ते घे जा. बाई मंजू तसं नसते बाई. जे कर लागते ते कराच ते. सकाळ तो सासूच म्हणेन की मायने मोठं पोरीला साडी नाही घेतली का. असं नसते कराच लागत असते. असे ना मग हा खरं काय आता लिहिलं जाय तेवढा. जाऊ मग आपण परवाच्या दिवशी. चल मग मी जातो. मग आत्याजवळ बसतो थोड्या वेळ. हाव जाय. चल बाई माया. ओ बाई तेवढे भांडे घेऊ बाई घासून. जाय व मंजूताई करतो म्हणते तू तिला करत नाही. आणि मला करायला लावतं. अव मंजूताईला घरी करास लागते. मग अति का तिला 2 दिवसासाठी आली तर निरा धंदाच करू लावतं का. तशीच तर कोणपासून किती वेळची उठेल आहे ते. सगळं केलं तिनं सकाळच. चल ते भांडे घासून घे. पुरीले घरी करणं अति येऊन करणं. काय करतं वा. चल नाही तरी शाळेला सुट्ट्या आहेत. मग शाळा उघडली थोडी म्हटलं असते मी तुला हे कर का ते कर. चल घे घासून एवढे भांडे. मी चालली मंजूबाई जवळ. माया हल्ली बाई ओयदी काट्टी आहे हे. मंजूच्या मागं हिंटे पण तिथे काम नाही करू लागत. मी म्हणत होतो गेला का वहिनी. हो ते बाई सध्या तर गेले तुमच्या जवळून. कक्ष कुठे होतं तुमचं. ते चालले ना इंदोरले. ते सांगायला चालते चाललं म्हणून आज संध्याकाळच्या चालू होत्या. हो भाऊ भेटले होते ना. भाऊ सांगत बरोबर म्हटलं ते तुला त्या दिवशी ती पासबुक दिलं होतं ठेवायला. कुठं ठेवलं ते दिसून नाही राहिलं. बँकेचं ना त्या तुमच्या त्या सुटकीतच ठेवलं ना. त्या काळ्या सुटकीशीत ते चट ठेवलं काय. हो बाई मी म्हणलं बाई वदर इकडे तिकडे जाईन म्हणून त्याच्यात ठेवून दे. त्याच्यात काय ठेवा लागते ते नेहमी काम पडते. वध पाहिजे ते. बरं घेतो मी. द्या सिंगल वर 4. ना करतो ना मायचा 4 खेप मागतला माणसानं चहा. ये योगी तल्ले जा बरं तेवढा आवाज. द्या ते तुमचं तुम्ही करा काय तर. मला चहा द्या. चला मला आ लागते. मी दुपारी आता जेवणाचं काही मला हे नाही अशी तयार तर जेवतो नाही तर मग राहू द्या. सांगू तुम्ही लवकर सांगत ना काही नाही असं कसं. येतो मग मी 2-2:30 वाजता. एवढं काही नाहीये. जा बाई मग पायटी उठले तर अगदी कोण नाही सांगलं मी दिलं असं तुमचा स्वयंपाक कुठं चालले असे. मला बँकेत जावं लागते. अजून 2-4 काम आहेत मला. काय शांताबाई आली ना आज तिकडे. हो वहिनी ज्वारीच्या कुरड्या घातल्या मी आज सकाळपासून त्याच्यातच हाव म्हणून की आली नाही इकडे. तेच तर म्हटलं नाही. म्हटलं शांताबाई आज काय कोच्यात गुतल्या नाहीत. मंजूला म्हटलं का आता आली नाही आज. हो ह्या जातात ना मग आज. मग ते वहिनीला म्हटलं तुम्ही वरलं करा. मी त्या कुरड्या टाकतो म्हटलं तेवढं स्वयंपाकाचं पाहतो. जा म्हटलं तुम्ही. हो ना तिला तेच म्हणाले ती पुष्पा झालं नाही का. हो बाई झालं बस साडी घातली की चाललं. शांताबाई आवरा ना पटकन. मला काय आवरा लागते सांगा.
चला ना, तुम्हाला माहित नाही कसं घ्यायला चाललो. वहिनी, मला काही मिरवू नका. हा, तुम्ही न मंजू जा, मी घरचं पाहतो. आता तुमच्या पसंतीची साडी घ्या ना तुम्ही तुमच्या पसंतीनं. मी आणीन तर तुम्हाला पटली नाही पटली तर चा. आणि तसं बी आमच्या संग बरं साजरा मोठी धाटी बाई पाहिजे नाही का हो? हा मोठ्या बाई, हा साजरा बॉडीगार्डच दिसते. बॉडीगार्ड संग असला की कोणी दचकत नाही. हो माय बहिणी, बॉडीगार्डले संग नाही. जा ना मग शांताबाई, हा राहिलं शिन काही तर राहू द्या, मी करतो. काही नाही राहिलं, स्वयंपाकही केला ते ना, वरच केलं. शांताबाई आवरा पटकन. सांग काय करावं ते. पुष्पा ऐकत नाही. साजरी मी आता दुपारी झोपत होती, उन्हाचं मिरवते मला. चला ना माय, चला लस्सी पाचतो, तुम्हाला ऊन लागते तर. आता तर याच लागेल माय भाऊजय लस्सी पाचते तर. आवरा मग पटकन. मोठ्या मंजूचं झालं का? हो तिचं व्हायला. अरे तुम्ही चालले ना, जा ना मग. ते हे पाय, सुदामा संघ बोलून घेतलं, तो तुम्हाला तर ती डायरेक्ट मार्केटमध्ये सोडून देईन. हा, आणि तुमचं कपडे घेणं झाले की त्याला फोन लाचा, तो तुम्हाला घ्यायला येते. हा, हिंडत बसायची गरज नाही. आणि उन्हाचं लय हिंडू नका त्या पोरीले. 2 दिवसासाठी आली, ते ऊन गिन लागलं, बिमार पडलं तर तिचं ते वाया जातीन दिवस. आणि तुले काही आणायचं असलं शिल्लकचं तर मग जाजो. काही नाही आणत ना, कपडेच घेतो. मग तुम्ही कुकर आणतो म्हणा, आणि ते तुमचे भांडे आणतो ना, ते मग घ्या ना. चला ना, आणलं ते कुठं ते माहित राहते. अतिच नका म्हणू, नाही तर मला बसतील 17-15 सुनवत. उन्हात हिंट काय नको करतो काय. आता उन्हात नाही तर काय काय सावलीत जाऊ का. चला ना, म्हणून तर बोलून राहिली, चला तुम्ही.